महत्त्वाची बातमी, जगलाडकी जहाज आज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झालेलं आहे। सकाळी 6 वाजता जगलाडकी जहाज भारतात दाखल झालेलं आहे। संयुक्त अरब अमिरातीमधील फेजेरा बंदरातून तेल घेऊन हे जहाज भारतात आले। 80,000 टन कच्च्या तेलाची साठा जो आहे तो या जहाजात आहे। जगलाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झालेलं आहे। आज सकाळी 6 वाजता ते भारतात दाखल झालेलं आहे। हे जहाज ओमोशा समुद्रधुनीतून प्रवास करून आता गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झालेलं आहे। जगलाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचले। सकाळी 6 वाजता हे जहाज भारतात दाखल झालं। संयुक्त अरब अमिरातीमधील फेजेरा बंदरातून तेल घेऊन हे जहाज आता भारतात पोहोचले। जगलाडकी जहाज हे 80,000 टन कच्चं तेल घेऊन आता भारतात दाखल झाले। यूएई बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज अगदी थोडक्यात बचावलं होतं। हेच ते जहाज आहे, याची दृश्य आपण पाहतोय। जगलाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन हे जहाज जे आहे ते आज सकाळी भारतात दाखल झालेलं आहे। 6 वाजता हे जहाज भारतात पोहोचलं आणि त्यानंतर आता गुजरातच्या मुंद्रा बंदरात हे जहाज दाखल झालेलं आहे। संयुक्त अरब अमिरातीमधील फेजेरा बंदरातून तेल घेऊन हे जहाज आता भारतात सध्या पोहोचलेलं आहे। या जहाजाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। यूएई बंदरावरील जो हल्ला झाला होता तेव्हा हे जहाज अगदी थोडक्यात बचावलं होतं आणि हे जहाज आता आज भारतात दाखल झालेलं आहे।